हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत आरी वर्कसाठी लागणारे साहित्य. हा आहे 18 इंचाचा स्टँड. ही आहे रिंग 18 इंचाची. हे आहे फॅब्रिक कॉटनचं. आणि हे आहे नेट फॅब्रिक. हा आहे जरी धागा. हा आहे सिल्क धागा. हा एम्ब्रॉयडरी धागा. आणि हा आपण शिलाईसाठी जो धागा वापरतो तो साधा धागा. हे आपण आरी वर्कसाठी जे डिझाईन करणार आहे त्यासाठी पेन्सिल, हे फॅब्रिक ग्लू आणि अजून एक ग्लू येतं B7000. ते नाही आहे माझ्याकडे आता. आणि या सुया आहेत, एक 24 नंबरची आहे आणि एक 14 नंबरची. हे मार्कर, ब्लॅक मार्कर आहे. हे कटर, हे कार्बन पेपर. आणि आपण ज्या डिझाईन्स वगैरे करणार आहोत किंवा पहिले जे शेप बघणार आहोत त्याच्यासाठी ही पट्टी. आता आपण आरी वर्कसाठी जे काही डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी जे मोती लागतात, मणी लागतात ते आपण बघणार आहोत. तर हे आहे शुगर बीट्स. हे आहे गोल्डन मोती, 3 mm वाले आहेत हे. हे आहे गहू मणी आणि गोल्डन मोती. हे आहे गोल्डन मोती, हे 4 mm वाले आहेत. हे आहे जरदोसी. हे आहे राईस मणी. आणि आपण जे देवीचं वर्क करतो त्याच्यासाठी हे मणी लागतात मंगळसूत्रासाठी. हे पण देवीच्या वर्कसाठीच लागतात. हे आहेत मिरर. हे आहे कट पाईप्स. हे आणि हे सेमच आहेत, फक्त यांची साईज लहान मोठी आहे. हे पण सिक्वेन्सच आहे. हे सिक्वेन्स आहेत. नंतर हे लोडिंग आहे. हे जेव्हा आपल्याला डिझाईनला उभार द्यायचा असतो त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. ही डायमंड चेन आणि ही मोती चेन. हे सगळं आहे आरी वर्कचं सामान. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कसाठी जे काही मटेरियल लागणार होतं ते पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली रिंग म्हणजे जरी वर्कपासून जे काही लाईन्स किंवा शेप्स बनवलेले आहेत ते आपण पाहणार आहोत.